नमस्कार मित्रांनो, मी सौम्या शेजवळ. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आता सकाळचे वाजले आहेत 4:30. मी, आई आणि दीदी आम्ही तिघी पण सजून मस्तपैकी लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला जात आहोत. आणि तुम्ही दर्शन घेतलं नसेल आणि तुमची जर इच्छा असेल तर माझी व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, तुम्हाला लालबागचं दर्शन करून देईल मी. चला आमच्यासोबत. आम्ही आता ठाण्यापर्यंत रिक्षाने जात आहोत आणि त्यापुढे आम्ही ठाणा स्टेशनवरून CST ट्रेन पकडून चिंचपोकळी स्टेशनला उतरणार आहोत. आम्ही चिंचपोकळीला आलो आहे स्टेशनवरती आणि स्टेशनवरून 2 मिनिटाच्या रस्त्यावरती लालबागच्या राजाचा प्रवेशद्वार आहे. तर आम्ही ऑन द वे चालत आहोत. आपण आता पहिल्या प्रवेशद्वाराकडे आलो आहे आणि हा तो पहिला प्रवेशद्वार आहे आणि आपण आता जाऊयात. ते पोलीस वगैरे उभे आहेत. लालबागचा राजा. तर आता आपण लालबागच्या राजाच्या प्रवेशद्वारामध्ये आतमध्ये जाणार आहोत. हा तो द्वार. लालबागचा राजा. आता आपण आतमध्ये एंट्री करतोय. डायरेक्ट एंट्री झालेली आहे आपली आतमध्ये. लाईन आहे लोकांनी लावली. आपल्याला डायरेक्ट एंट्री आहे. आपण इथून आतमध्ये जात आहोत आता आणि आपल्या पुढेही लोक जाताना दिसत आहेत. गल्लीचा रस्ता आहे हा. इथे पुढे मस्त छत्रींचं वर डेकोरेशन केलेलं आहे. खूप सुंदर असं वाटतंय. इथे लालबागचा राजा दिसत आहेत आपल्याला. पुढे खूप लोक दिसत आहेत. ही लोक पण मुखदर्शनासाठीचीच आहेत. आपण पण आता जाऊयात पुढे. इथे आपल्याला बाप्पा दिसत आहेत. आता खूप सुंदर अशी मूर्ती आहे. आपण जवळून पण दर्शन घेऊयात. लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन आता आपण बाहेर आलोय. हा बाहेरचा व्ह्यू. कसं झालं दर्शन? आता लालबागच्या राजाचं दर्शन करून झालंय. आता आपण दर्शन घेऊयात चिंतामणी. आता आपण चिंतामणीच्या गणपतीला जात आहोत. आय थिंक इथे गर्दी नाही आहे चिंतामणीला. पाऊस पण येतोय. पाऊस थोडाच आहे तरी पण. लालबागचं जवळच आहे, म्हणजे थोडंसं बाजूलाच आहे चिंतामणीचा गणपती बाप्पा. जवळून दर्शन भेटतंय का बघूया. आता आपण आलोय बाप्पाच्या जवळ. चिंतामणीचं दर्शन झाल्यानंतर आपण राजा तेजुकाळेला आलोय, पण तिथे आरती चालू आहे त्यामुळे आपण पुढे जातोय आता गणेश गल्लीच्या राजाला.
हा पण मुंबईचा राजाला आलोय, गणेश गल्लीचा राजा. आतमध्ये जाऊया दर्शन घेण्यासाठी. लाईन पण नाहीये जास्त, लवकर दर्शन होईल असं वाटतंय. जाऊयात. जास्त लाईन नाहीये त्यामुळे लवकर दर्शन होण्याची शक्यता आहे. होईलच असं वाटतंय कारण की खूपच मोकळं मोकळं आहे. आता आम्ही पटापट आतमध्ये जात आहोत, गर्दी नाही आहे म्हणून. इथे भरपूर ॲडव्हर्टाईजमेंट केलं. स्कूटीची ॲडव्हर्टाईजमेंट आहे, परत या साईडला इकडे पॅरागॉनची मसाजचं ठेवलेलं आहे. खूप ॲडव्हर्टाईजमेंट केलेली आहे. इथे वरती मुंबईचा राजा म्हणून वार उभा केला आहे आणि त्याच्यातून आतमध्ये गेल्यावरती आपल्याला खूप सुंदर असे चित्र, आरती वगैरे दिसत आहेत. खूप छान वाटतं आतमध्ये येऊन. मुंबईच्या राजावर महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचं पण आपल्याला दर्शन होणार आहे. मंदिरातनं लाईन जाते अशी इथे मुंबईच्या राजाकडे. मंदिराच्या आवारात आहे मुंबईचा राजा. नंदी आहेत आणि महाज्योतिर्लिंग. जेव्हा आम्ही मुंबईचा राजा कमानीतून आत आलो तेव्हा आरती सुरू झाली होती आणि बाप्पाचं दर्शन पण खूप जवळून झालं. आम्हाला आरती पण भेटली. माझ्याबरोबर तुम्ही पण आरती. चिंतामणी आणि मुंबईचा राजाचं दर्शन घेतलंय. दर्शन खूप चांगलं झालंय. लालबागला थोडीशी गर्दी होती. चिंतामणीचं दर्शन खूप छान झालं. एकदम बाप्पाच्या पायाशी जवळ एकदम झालंय. आणि मुंबईच्या राजाचं पण खूप चांगलं दर्शन झालंय. आम्हाला आरती भेटली मुंबईच्या राजाला. सो तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि बाय.